नमस्कार मंडळी, तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. चारुलता सूर्यवंशीच्या घरात आल्यापासून सतत वाद होताना दिसत आहे. जन्मदात्री आई असलेल्या चारुलताला अधिपती अजून स्वीकारत नाही. तरी देखील चारुलता सातत्याने आपल्या परीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. पण यामुळे सूर्यवंशीच्या घरात वाद होताना दिसत आहे. म्हणून चारुलताने सूर्यवंशीचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र अक्षराने एक वचन देऊन चारुलताला घराबाहेर जाण्यापासून रोखलं आहे. नुकतंच याचा प्रोमो समोर आला आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगला धडाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला, ज्यामध्ये चारुलता घर सोडून जाताना दिसत आहे. पण तितक्यात अक्षरा येते आणि तिला थांबून एक वचन देते, तर दुसऱ्या बाजूला अधिपती एक निश्चय करताना पाहायला मिळत आहे. तो प्रोमोमध्ये चारुलता विचार करत म्हणते, नाही, माझ्यामुळे घरात रोज भांडण होते. माझा संसार असून नसल्यासारखा आहे. घरातील अस्थिरतेसाठी मी कारणीभूत ठरायला नको. आता मला पाऊल उचलावंच लागेल. त्यानंतर चारुलता बॅग घेऊन घराबाहेर जाताना दिसत आहे. पण तितक्यात अक्षरा थांबवते आणि म्हणते, आई थांबा. तेव्हा चारुलता म्हणते, मी या घरात कोणत्या अधिकाराने थांबू? आमच्यात खूप मोठा गॅप आलाय हे मला जाणवते. त्यावेळेस अक्षरा चारुलताचा हातात घेऊन म्हणते, मी तुम्हाला वचन देते की तुमच्या या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुमचं आणि बाबांचं पुन्हा लग्न लावून देईन. दुसऱ्या बाजूला अधिपती रडत भुवनेश्वरीच्या फोटोला बघून म्हणतो, भुवनेश्वरी सूर्यवंशी, तुम्ही आम्हाला का बरं सोडून गेलात? हा निर्णय तुमचा सपशेल चुकला आहे. तुमच्या नजरेचा तो दरारा, तो धाक, ती माया आम्हाला परत पाहिजे. तुमची या घरातील जागा मी कोणालाच घेऊन देणार नाही, असा निश्चय अधिपती करतो. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडते हे पाहणं मालिकेत उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील भुवनेश्वरी, अक्षरा, अधिपती, चारू हाऊस, दुर्गेश्वरी ही पात्र चांगलीच गाजली. अभिनेत्री शिवानी रांगोळी आणि ऋषिकेश शेलारने प्रमुख भूमिका साकारली आहे.